हॅलो, मी अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. आज आहे एकादशी. पहिला मी पूजा केले ते दाखवते तुम्हाला. ही आजची पूजा आहे माझी. हे बघू शकता. त्याचं ना रोजचं आहे. त्याचं म्हणजे कावळ्याचं. 10-10:30 वाजले की येऊन असं ओरडतोय आणि मला जेवण दे म्हणतोय. आणि त्याला जोपर्यंत मी जेवण देत नाही तो शांत नाही होत. ते 2 टाईम चाललेलं असते. सकाळी पण तसंच करतोय आणि दुपारी पण येतोय. आणि मला खरंच बरं वाटतंय. तो एका दिवशी नाही आला तर मला खरंच खूप असं वाटते की आज का आला नसेल हा, असं म्हणून मला टेन्शनच येतं. आणि हो एकटा येतोय पहिला आणि नंतर सगळ्यांना बोलवतं. अनेक दोघं तिघं येतात. मग ती सगळी दिवसभर तिथं बसून झाडावरती खायचं काम करतात. आणि नंतर दुपारी संपतंय. परत दुपारी आणि बोलवतात. ते 2च टाईम आणि संध्याकाळी बिलकुल येतात आणि दुसऱ्या दिवशी येतात. इतकं छान वाटतंय ना त्यांना बघून. ते येतात मला खरंच बरं वाटतंय. आता तो बोलवलाय म्हणजे त्याला मला जेवण तर द्यायला पाहिजे. म्हणून दही भात मी दररोज त्यांना दही भात देतेच. आणि इथं थोडंसं खाली वगैरे टाकते म्हणजे तिथं खाली मुंग्या वगैरे येतात. म्हणजे त्यांना पण जीव घालते. आणि वरती इथं दही भात वगैरे ठेवले की नाही, ठेवतपर्यंत पण त्याला पुरसत नसते. मी ठेवले की 2च मिनिट बाजूला झाले की नेऊन बसतोय असा खायला. खरंच खूप छान वाटतोय आणि इतका खातोय पण ओरडतोय पण. त्याच्यासाठी बाहेर असं म्हणजे साईडला मी पाणी वगैरे पण भरून ठेवते. म्हणजे तो तिथं खाऊन देत, तिथंच पाणी पिऊ देत. उन्हाळ्यात म्हणजे खालती वरती सगळीकडे मी असे पॉट वगैरे असे भरून ठेवले मोठे मोठे असं भांडी असतात पसरट. ती भरून पाणी वगैरे ठेवते त्यांच्यासाठी, कारण की ती खाऊन तिथंच पाणी पिऊन जाऊ देत म्हणून. त्याला ना जेवण देऊन मी वरती टेरेसवरती आले होते. थोडंसं अंथरूण वगैरे धुवून घातला होता. मॅट वगैरे पण धुतली होती. म्हटलं पहिला ते घालून घेऊया. आणि समोरच इतकं सुंदर असं मला वाटते ना, म्हणजे वातावरण इतकं छान होतं आणि ऊन होता थोडंसं, म्हणजे क्लायमेट शांत होतं आणि इतकं सुंदर ग्रीन ग्रीन वाटत होतं सगळं. छानच वाटत होतं. टेरेसवरती आल्यावरती ना खरंच मन माझं इतकं शांत वाटते ना. जास्त असं वाटते की असं ह्या वेळेत मी वरती टेरेसवरतीच येऊन बसावं आणि इथं थोडंसं मन रमते माझं वरती आल्यावरती. टेरेसवरती आले. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची पण होती. लास्ट टाईम तुम्हाला मी माझ्या ब्रह्मकमळाचं झाड दाखवलं होतं आणि त्याला इतकी सुंदर फुलं आली होती. बहुतेक ह्या सीझन असतो वाटतं त्यांचा फुलं यायचं आता. आणि आत्ता तर इतकी कळ्या आलेत, म्हणजे असं झाड भरलं होतं खूप सारं आणि गळून पडल्या थोड्या कळ्या त्याच्या. आणि आत्ता म्हणजे ज्या सवाई करायच्या होत्या त्या केल्यात त्याच्या झाडावरती आणि खूप सुंदर कळ्या आलेत ब्रह्मकमळाच्या झाडाला. मी ते देखील दाखवते. आणि लास्ट टाईम मी गावाला गेले होते ह्याला अक्कलकोटला. एका पेट्रोल पंपवरती थांबले म्हणजे आमची गाडी चार्ज करायला स्टेशनवरती. तिथं ना असं खूप सारे अशी गुलाबची झाडं होती. आणि तिथं एक माळी मामा होता. मग त्या माळी मामाकडनं मी ना झाडं घेऊन आले होती कटिंग गुलाबची. आणि ते आणून देखील मी लावले होते आणि ते तर किती सुंदर ग्रो केलेत ते देखील मी तुम्हाला दाखवते. पहिला हे ब्रह्मकमळाचं झाड बघा, इतकं सुंदर कळ्या आलेत ना त्याला. ते बघा पहिला. हे बघू शकता. इथं वरती असं पूर्ण झाडाला कळ्या आलेत. म्हणजे आता ते मला वाटते 4 दिवस जातील ह्या कळ्या मोठ्या होणार, म्हणजे फुल होणार ह्याचं. ह्या फुलाचं एकच वैशिष्ट्य आहे की हे तोडून आम्ही वापरू शकत नाही. हे रात्रीचं उगवतंय आणि त्याला काहीच करता येत नाही त्या फुलाचं. इतकी फुलं येतात ना. हे बघा इथं पण इतक्या कळ्या आलेत. कमीत कमी 8 तर कळ्या असतील. 4, 5, 6, 7, 8. हां 8. अरे वा. हे तर म्हणतात ना असं माझं म्हणजे 8, 9, 10, 11 सॉरी इकडं पण आहेत पाठीमागच्या साईडला. हे बघा इथं पण आहेत, पाठीमागच्या साईडला पण आहेत. म्हणजे अरे इथं आत पण एक लपले. म्हणजे अक्षरशः 10-12 तर कळ्या आलेत. आणि ह्या छोट्या छोट्या इथं बघू शकता असं गळून पडलेत. ह्या असं गळून पडले ह्या छोट्या छोट्या कळ्या. आणि खूप साऱ्या अशा भरपूर लागल्या होत्या, त्या गळून पडल्या. जेवढ्या झाडावर राहायच्या होत्या तेवढ्या राहिलेत. ह्या बघा. आता मला वाटतं ह्या ज्यातल्या थोड्या लवकर उगवतील, थोड्या लेट उगवतील, कारण की थोडे मोठे दिसायला लागलेत, थोडे लहान दिसायला लागलेत. थोडंसं लेट उगवतील खरे. आता किती वर्ष झालं, आता 3-4 वर्ष झालं ब्रह्मकमळाच्या झाडाला फुलं येत आहेत. आणि त्याचबरोबर हे बघा इथं हे पॉटमध्ये मी आणून लावली ही झाडं. ही कटिंग आहे आणि त्याला आता किती छान पालवी फुटले. असं हे टबामध्ये ते लावले मी आणून. आता पालवी फुटली याला. ही कमीत कमी ना 4-5 नमुन्याची गुलाबचे झाडं आहेत ही. आणि त्याला आता असं वेगवेगळे म्हणजे एकातच मिक्स करून लावले. आता बघूया मोठ्या झाल्यावरती ह्याला काय काय कसले कलरची फुलं येतात. ह्याच्यात असं लावले मी.
आहे पाठीमागं ब्रह्मकमळाचं झाड. आणि ह्या टबामध्ये मी अशी ही ते जे कटिंग आणून लावले ना, ते मला वाटत नव्हतं असं कटिंगची पण गुलाबची झाडं येतात म्हणून. खरं कटिंगला पण असं छान पालवी फुटले. आता त्याला फुलं कसे येतात बघूया आता. म्हणजे येतात फुलं काय फक्त झाडच येते देवाला माहीत खरं. आणि आजचं क्लायमेट तर सांगते मिरग, म्हणजे जसं पाऊस चालू व्हायच्या दिवशी करेक्ट तिकडं बेळगावला पाऊस होता, इतका होता, दिवसभर पाऊस होता. आणि कालपासून इतकं सुंदर क्लायमेट झालं आहे ना, पावसाचं नावच नाही कुठं. पाऊस आता कालपासून नाही आहे. आणि वातावरण पण एकदम छान असं वाटत आहे, एकदम फ्रेश आहे, गरमी आहे वातावरणात. आणि आता म्हणजे हिरवळ मस्त वाटायला लागलं आहे. म्हणजे आता पाऊस येऊन गेला आहे, सगळ्या झाडावरचं दट निघून गेले आणि आता सुंदर असं हिरवळ हिरवळ झालं आहे माझ्या पूर्ण चारी भोवती. बघू शकता सगळीकडे ग्रीन ग्रीनच आहे. मी टेरेसवरती आहे, हे सगळं ग्रीन, पूर्ण ग्रीन आहे हे सगळं. छान वाटते टेरेसवरती आल्यावर. आज आहे एकादशी आणि सकाळी खिचडी वगैरे करून घेतली होती. आणि आता म्हटलं वरीचं मी जेवण, कोणी वरई म्हणतं आहे, कोणी भगर म्हणतं, आणि शेंगाची आमटी वगैरे म्हणतात ना, असं फराळाचं बेत आहे दुपारचा. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. मी पण कसं बनवते, किती सिंपल पद्धतीने बनवते ते पण तुमच्याशी शेअर करते आज. सकाळीच शेंगा भाजून ठेवले होते, एकदमच भाजून घेते. एक साईडला कुकर लावून घेतले म्हणजे बटाट्यासाठी. आता आज हे शेंगाची आमटी म्हटलं थोडेसे बटाटे त्याच्यात पडतातच. आणि आता शेंगा थोड्याशा सोडून घेते आमटीसाठी. एक 7-8 मिरच्या घेतले काही आमटीसाठी. पहिला ह्या मिरच्यांना मी पातेल्यामध्ये घालून चांगलं भाजून घेणार आहे, कारण की त्यातलं काही खाट असतो तो निघून जाऊ दे म्हणून. मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक मुठभर शेंगा घालून ना त्याचं पेस्ट चांगलं करून घेते, कारण की मिरच्या भाजल्या तर खाट जातो आणि शेंगानं थोडंसं आमटीला घट्टपणा येतो. आणि बटाटे पण त्यात वापरले जातात. चवीपुरतं मीठ घालायला लागले आणि छान असं बारीक पेस्ट करून घेते. अशी बारीक पेस्ट केल्यावरती ना आमटी खूप छान होते. परवा दिवशी ना लोणी काढून ठेवले होते फ्रीजला तसंच, आणि आज म्हटलं कढून घेऊया ते पण. हे बघा लोणी, भरपूर अशी लोणी आहे. पाण्यात घालून ठेवली होती मी, पाण्यात घालून ठेवले होते फ्रीजला. आणि आता बाहेर काढले सकाळीच. आता म्हटलं कढून घेऊया ही पण, एकाबरोबर सगळीच कामं होऊन जातात. हे बघा लोण्याचा गोळा फ्रीजला ठेवले होते, मेल्ट व्हायला लागला आता. मस्त वास. आता कढून घेते. आता वरईचा भात करण्यासाठी मी 1 वाटी वरई घेतले आणि ते पण मी पातेल्यात घालून ना चांगलं भाजून घेत आहे. घरी मम्मी आली होती, तिच्यासंग बोलत होते. बोलतच कामं चालली होती. ती सगळं आपलं सांगत होती, मी इकडं वरी भाजून घेत होते. वरी छान भाजली की त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं, कारण की असं केल्यानंतर भात ना असा फळफळीत आणि छान असा होतो. कोणी हे फोडणीचं करतात, म्हणजे फोडणी, तेलाची फोडणी वगैरे घालून, जिरं मोहरीची फोडणी वगैरे घालून असा वरीचा भात करतात. मी असं साधा प्लेनच करते. पांढऱ्या भातामध्ये फक्त मीठ वगैरे घालून सिंपल भात करते. आणि आता आमटीची तयारी करायची होती. एक पातेल्यात 2 ते 3 चमचे तेल घालून घेतले. त्याच्यात जिरं मोहरीची फोडणी घालून घेतली. जिरं मोहरी चांगली तडतडून द्यायची. त्याच्यानंतर कढीपत्ता एक 5-6 पान कढीपत्ता घालून घेतले. त्याच्यानंतर हे वाटून ठेवलेलं जे शेंगाचं आणि मिरचीचं पेस्ट होतं ते मी त्याच्यात घालून घेतले. थोडंसं पाणी घालून ते पातळ करून घ्यायचं, मग घालून घ्यायचं. त्याच्यानंतर मी एक 3-4 बटाटे घेतले होते, ते पण मॅश करून घेतले होते बटाटे. त्याच्यानंतर ते बटाटे पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ते चांगलं फोडणीमध्ये हे सगळं एकजीव करून घ्यायचं. बटाटे जास्त मॅश नाही करायचे, थोडेसे मोठे मोठे गाठी ठेवायच्या, म्हणजे आमटी खाताना छान लागते. त्याच्यानंतर जितकं आपल्याला पाहिजे तितकं पाणी वगैरे वाढवून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालून आमटी ही छान शिजून घ्यायची, कारण की याच्यात तर एकदम हिरवी मिरची असते आणि शेंगा असतात, ह्या दोन्ही चांगलं शिजून घ्यायचं. आणि छान असतं माझी उपवासाची थाली तयार होते. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.